आपल्याला कधी असं वाटलंय का की अम, आपलं मन आपल्या नियंत्रणातच नाहीये? हां, खूप वेळा असं वाटतं खरं तर. म्हणजे आपण ठरवतो एक, पण आपलं मन आपल्याला घेऊन जातं दुसऱ्याच दिशेला. अगदी बरोबर. कधी अचानक खूप राग येतो, कधी भविष्याची अनावश्यक चिंता सुरू होते, हं, आणि कधी-कधी नकारात्मक विचार इतके वाढतात की आपण स्वतःलाच ओळखू शकत नाही. हो. हे म्हणजे एका वेगवान गाडीत बसल्यासारखं आहे, जिचं स्टिअरिंग कुणा दुसऱ्याच्याच हातात आहे. एक्झॅक्टली. असं का होतं याचा मी विचार करत होते. आणि जर मी सांगितलं की आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी, आपला आनंद, यश, अपयश, हे सगळं फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आपलं मन? होय. आणि हाच गूळ उलगडून सांगितलाय गौतम बुद्धांनी धम्मपदाच्या चित्तवग्ग या अध्यायात. चित्तवग्ग. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण हेच जाणून घेणार आहोत की मन इतकं चंचल का असतं, ते आपल्याला कसं फसवतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं. चला तर मग सुरू करूया एक असा प्रवास जो आपलं मनच बदलून टाकू शकतो. नक्कीच. कारण हा जो अनुभव तुम्ही सांगितला ना, तो खूप सार्वत्रिक आहे आणि तितकाच थकवणारा सुद्धा. खरं. कसं आहे, आपण या आधुनिक जगात बाहेरच्या परिस्थितीवर, करिअरवर सगळीकडे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. हो, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या हिशोबाने व्हावी असं वाटतं. अगदी. पण आपल्या आत जो एक अखंड गोंधळ सुरू आहे, त्याकडे आपलं लक्षच नसतं. जो आपला सर्वात जवळचा साथीदार आहे, म्हणजे आपलं मन, ते नेमकं कसं काम करतं हे आपण समजूनच घेत नाही. म्हणूनच मला वाटतं 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी जे सांगितलं ते आजच्या या धावपळीच्या जगात सर्वात जास्त लागू होतं. 100%. जेव्हा मी हे स्रोत वाचत होते तेव्हा एक गोष्ट खूप जाणवली. या स्रोतांमध्ये मनाची तुलना एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सतत उड्या मारणाऱ्या माकडाशी केली आहे. मंकी माइंड ज्याला म्हणतात. हो, पण मला इथे एक मूलभूत प्रश्न पडतो. आपलं मन नैसर्गिकरित्या इतकं अस्थिर का असतं? म्हणजे त्यात एवढी अस्वस्थता का आहे मुळात? यातील सर्वात लक्षवेधी बाब हीच आहे. मनाची ही चंचलता हा त्याचा दोष नाहीये, तर तो त्याचा मूळ स्वभाव आहे. अच्छा, म्हणजे ते तसंच बनलंय म्हणायचं? हो. चित्तवग्गमध्ये बुद्धांनी या चंचलतेचं वर्णन करताना एक अतिशय अचूक रूपक वापरलंय. ते म्हणतात, जसा एखादा मासा पाण्यातून बाहेर काढून कोरड्या जमिनीवर फेकला जातो अरे बापरे. आणि मग तो पुन्हा पाण्यात जाण्यासाठी जसा प्राणपणाने तडफडतो, तसंच आपलं मन या भौतिक जगात सतत तडफडत असतं. म्हणजे माशाचं जसं पाणी हे घर असतं, तसं मनाचं काय? अगदी बरोबर विचारलं. सामान्यतः आपल्या मनाचं घर म्हणजे बाह्य जगातील प्रलोभने किंवा सेन्सेशन्स आणि स्टिम्युलेशन्स. म्हणजे सतत काहीतरी नवीन हवं असतं मनाला. हो. आणि जेव्हा आपण मनाला या प्रलोभनांपासून दूर करण्याचा किंवा एका जागी स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते त्या पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखं तडफडायला लागतं. म्हणजे मनाला शांतीची सवयच नसते. त्याला सतत कोणत्या तरी बाहेरच्या गोष्टीची पकड हवी असते. अगदी बरोबर. पण जर आपण हे आजच्या विज्ञानाच्या, म्हणजे विशेषतः इव्होल्युशनरी बायोलॉजीच्या अँगलनी पाहिलं, तर हे अधिक स्पष्ट होतं ना? हो, नक्कीच. कारण मानवी मेंदू हा मुळात धोके ओळखण्यासाठीच डिझाईन केलेला आहे, बरोबर ना? तंतोतंत. जर आपण न्यूरोसायन्सच्या भाषेत सांगायचं तर आपल्या मेंदूतील जो अमिग्डाला नावाचा भाग असतो ना, तो अलार्म सिस्टम सारखा असतो वाटतो. हो, तो आपला रडार आहे. आधी मानवाच्या काळात आजूबाजूला काय घडतंय यावर सतत लक्ष ठेवणं, पानांची सळसळ ऐकून वाघ तर नाही ना, याचा विचार करणं हे जिवंत राहण्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. म्हणजे जर कोणी एकदम शांत बसला असता तर तो शिकार झाला असता. एक्झॅक्टली. ज्या आधी मानवाचं मन एका जागी शांत होतं, तो बहुधा एखाद्या हिंस्र प्राण्याची शिकार बनला. बापरे. त्यामुळे नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेतून आपला मेंदू सतत धोके आणि नवीन गोष्टी शोधण्यासाठीच डेव्हलप झालाय. पण अडचण अशी आहे की आज आपल्या आजूबाजूला तसले हिंस्र प्राणी नाही आहेत. हो ना. पण तरीही आपला मेंदू जुन्यात सॉफ्टवेअरवर चालतोय. म्हणजे वाघ नाहीये, पण तरीही तो वाघ शोधतोय. अगदी. त्यामुळे तो सतत काल्पनिक धोके शोधत असतो. उद्या काय होईल, लोक काय म्हणतील, माझ्या नोकरीचे काय होईल. आणि या सततच्या विचारांचक्रामुळे मन एका जागी स्थिर राहूच शकत नाही. बरोबर. पण मग इथेच एक मोठा विरोधाभास निर्माण होतो असं मला वाटतं. कोणता? जर मन मुळातच इतकं चंचल आहे, ते उत्क्रांतीतूनच तसं घडलं आहे, तर त्याच्याशी लढण्यात काय अर्थ आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण जेव्हा आपण नियंत्रण हा शब्द वापरतो, तेव्हा अनेकदा असं वाटतं की आपण फक्त आपल्या विचारांना किंवा भावनांना जबरदस्तीने दाबून ठेवत आहोत. हो, सप्रेशन.
म्हणजे आपण हजारो वर्षांच्या उत्क्रांतीच्या विरुद्ध पोळण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? हा खूपच रास्त प्रश्न आहे. कसं आहे, नियंत्रण म्हणजे विचारांना दाबून ठेवणं, असा आपण अनेकदा चुकीचा अर्थ काढतो. पण बुद्धांनी कधी विचार दाबून टाका असं सांगितलं नाही. अच्छा. म्हणजे कंट्रोल करणं आणि दाबून ठेवणं यात फरक आहे. खूप मोठा फरक आहे. कारण मानसशास्त्र सांगतं की जो विचार तुम्ही दाबून टाकता तो दुप्पट ताकदीने आणि अधिक विध्वंसक स्वरूपात उफाळून वर येतो. हो, हे तर मी अनुभवलंय. एखादा विचार करून नको म्हटलं की तोच आधी येतो. अगदी तसंच. आणि म्हणूनच चित्तवग्गमध्ये यावर एक अतिशय सखोल रूपक आहे. बुद्धांनी एका बाण तयार करणाऱ्या कारागिराचं म्हणजे फ्लेचरचं उदाहरण दिलंय. बाण तयार करणारा. जसा एक कुशल कारागीर वाकड्या बाणाला उष्णता देऊन आणि हळूहळू आकार देऊन सरळ करतो, तसाच एक शहाणा माणूस आपल्या वाकड्या आणि चंचल मनाला सरळ करतो. हे रूपक थोडं अधिक उलगडून सांगावं लागेल मला वाटतं. हो, सांगतो ना. कारण बाण सरळ करणे म्हणजे बाण मोडून टाकणे नव्हे, बरोबर? नक्कीच. जर तुम्ही लाकडाचा वाकडा तुकडा घेतला आणि तो जबरदस्तीने सरळ करायचा प्रयत्न केला तर काय होईल? तो अर्थातच मोडेल. हेच विचारांच्या दडपांशाईचं स्वरूप आहे. पण एक कुशल कारागीर काय करतो? तो त्या लाकडाला विशिष्ट तापमानावर गरम करतो, त्याला उष्णता देतो आणि मग अगदी हलक्या हाताने त्याला योग्य आकार देतो. वाह, किती सुंदर विचार आहे हा. पण मग मनाच्या बाबतीत ही उष्णता किंवा आग म्हणजे नेमकं काय? ती आग म्हणजे आपली सजगता किंवा अवेअरनेस. अच्छा, सजगता. जेव्हा एखादा नकारात्मक विचार येतो तेव्हा त्याला दाबून टाकण्याऐवजी आपण फक्त त्याच्याकडे सजगतेने पाहतो. म्हणजे फक्त ऑब्झर्व्ह करायचं. अगदी. त्या सजगतेच्या प्रकाशात तो विचार मऊ पडतो आणि मग आपण त्याला योग्य दिशा देऊ शकतो. अनियंत्रित मन हे एका जंगली घोड्यासारखं असतं, जो आपल्याला कुठेही ओढून नेऊ शकतो आणि खड्ड्यात पाडू शकतो. हो, आणि आपल्याला वाटतं आपण त्याच्यावर बसलोय, पण तोच आपल्याला चालवत असतो. एक्झॅक्टली. पण जर त्याच घोड्याला प्रेमाने आणि ठामपणे प्रशिक्षण दिलं, त्याला लगाम लावला, तर तो आपल्याला आपल्या इच्छित स्थळी सुरक्षितपणे पोहोचवू शकतो. म्हणजे विचारांना दाबून ठेवणं म्हणजे घोड्याचे पाय बांधून ठेवण्यासारखं आहे, ज्यामुळे तो चालूच शकणार नाही. पण मनावर नियंत्रण मिळवणं म्हणजे त्या घोड्यावर स्वार होणं. अगदी बरोबर. जेव्हा मी हे स्रोत वाचत होते तेव्हा यातल्या एका वाक्याने मला खूप विचार करायला लावला. ते वाक्य होतं, मन जसं विचार करतं तसं आपण बनतो. वी बिकम व्हॉट वी थिंक. हो, हे ऐकायला खूप छान वाटतं, एखाद्या सुविचारासारखं. पण जर आपण यावर बारकाईने विचार केला तर हे खूप भयानकही असू शकतं ना. हो, भयानक ठरू शकतं. कारण आपल्या मनात दिवसातून हजारो नकारात्मक विचार येतात. मग या एका विचाराचा आपल्या प्रत्यक्ष वास्तवाशी एवढा थेट संबंध कसा काय असू शकतो? कारण विचार ही केवळ एक मानसिक प्रक्रिया नाहीये. मग ती एक शारीरिक आणि जैविक प्रक्रिया आहे, म्हणजे बायोलॉजिकल प्रोसेस. अच्छा, ते कसं? जेव्हा आपण म्हणतो मन जसं विचार करतं तसं आपण बनतो, तेव्हा आपण आधुनिक न्यूरोसायन्सच्या एका अत्यंत महत्त्वाच्या तत्वाबद्दल बोलत असतो, ज्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोसायन्सचा एक नियम आहे, न्यूरॉन्स दॅट फायर टुगेदर वायर टुगेदर. म्हणजे जे न्यूरॉन्स एकत्र संदेशवहन करतात ते जोडले जातात. अगदी. जेव्हा आपण एखादा नकारात्मक विचार करतो, समजा मी कोणत्याही कामाचा नाही किंवा ही परिस्थिती कधीच सुधारणार नाही, जे आपण रोजच कधी ना कधी म्हणतो स्वतःला. हो, तेव्हा आपण आपल्या मेंदूत एक विशिष्ट प्रकारचा मार्ग किंवा न्यूरल पाथवे तयार करत असतो. अच्छा. तुम्ही जितक्या वेळा तोच विचार करता तितक्या वेळा तुमचा मेंदू त्या मार्गाभोवती मायालीन नावाचा एक थर निर्माण करतो. म्हणजे तो मार्ग अधिक पक्का होतो. एक्झॅक्टली. यामुळे पुढच्या वेळी तोच नकारात्मक विचार येणं अधिक सोपं आणि वेगवान होतं. अरे बापरे, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण स्वतःच आपल्या मेंदूची वायरिंग बदलत आहोत. हो, नकळतपणे. जर मी याचा रोजच्या आयुष्याशी संबंध जोडायचा प्रयत्न केला, समजा मला माझ्या बॉसचा एक अतिशय त्रोटक मेसेज आला की उद्या सकाळी माझ्या केबिनमध्ये भेटा. हां, आणि तुमची पहिली रिॲक्शन काय असेल? आता इथे बॉसने काहीही वाईट लिहिलेलं नाही, पण माझं मन लगेच विचार करतं, मी काहीतरी मोठी चूक केली आहे का? माझी नोकरी तर जाणार नाही ना? नोकरी गेली तर माझं घर कसं चालेल? जो विचारांचा भोवरा आहे ना, तो अमिगडालाच्या त्या धोक्याच्या इशाऱ्यामुळे सुरू होतो. हो, आणि जर मी या भोवऱ्यात सतत अडकत राहिले तर मी एक चिंताग्रस्त व्यक्तीच बनून जाते. अगदी बरोबर. म्हणजे परिस्थिती वाईट नसते, पण माझ्या विचारांनी माझा वास्तव चिंताग्रस्त बनवला आहे. हे अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. त्या एका त्रोटक मेसेजमुळे तुमच्या नोकरीला कोणताही धोका नसतो, पण तुमच्या शरीरात निर्माण होणारी तणावाची रसायने, म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन्स, हो, जसे की कॉर्टिसोल, ती अगदी खरी असतात. तुमचा श्वास जलद होतो, हृदयाचे ठोके वाढतात. खरंय, हाताला घाम येतो कधी कधी.
हो, तुमचं मेंदू खरोखरच अशा स्थितीत जातो जणू तुमच्यासमोर एखादा वाघ उभा आहे. बाप रे, फक्त एका मेसेजमुळे. आणि म्हणूनच चित्तवग्गमध्ये बुद्धांनी स्पष्ट केलंय की तुमचा सर्वात मोठा शत्रू तुम्हाला जितकी हानी पोचवू शकत नाही, तितकी हानी तुमचं स्वतःचं चुकीच्या दिशेने जाणारं मन तुम्हाला पोचवू शकतं. हे खूपच डीप आहे. पण याचा दुसरा पैलूही तितकाच खरा आहे बरं का. तो कोणता? जर नकारात्मक विचारांमुळे मेंदूचे मार्ग बदलू शकतात, तर सकारात्मक आणि सजग विचारांमुळेही ते नक्कीच बदलू शकतात. म्हणजे आपण ती वायरिंग पुन्हा चांगली करू शकतो. होय, योग्य दिशा दिलेलं मन तुम्हाला जेवढी मदत करू शकतं, तेवढी मदत तुमचे आई-वडील किंवा जवळचे मित्रही करू शकत नाहीत. वा, हे खूप दिलासा देणार आहे. पण मला सांगा, हे प्रत्यक्षात कसं आणायचं? कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी कालच सगळा ताणतणाव विसरून 5 मिनिटे शांत बसण्याचा प्रयत्न करत होते. अच्छा, मेडिटेशनचा प्रयत्न. हो. आणि आश्चर्य म्हणजे 2च मिनिटात माझं मन 3 दिवसांपूर्वी कोणाला तरी पाठवलेल्या एका चुकीच्या ईमेलवर विचार करून स्वतःला भयंकर त्रास करून घेत होतं. हे खूप जणांसोबत होतं. हे खूप हतबल करणारं असतं. ऑफिस, घर, ट्रॅफिक या सगळ्या गदारोळात या मनावर नियंत्रण कसं मिळवायचं? ही हतबलता खूप साहजिक आहे. कारण आपण ध्यान आणि सजगता यांच्याकडे थोड्या चुकीच्या दृष्टिकोनातून पाहतो. अच्छा, म्हणजे माझी पद्धत चुकली होती. कसंय, अनेकांना वाटतं की ध्यान म्हणजे डोळे बंद करून पूर्णपणे विचारशून्य होणं. हो, मलाही तसंच वाटायचं. ब्लँक व्हायचं एकदम. पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत विचार येणं थांबणार नाही. जसं आपण मगाशी पाहिलं, मेंदूचं कामच विचार करणं आहे. बरोबर. सजगतेचा किंवा ध्यानाचा उद्देश विचार थांबवणे नसून त्या विचारांमध्ये अडकून न पडणे हा आहे. म्हणजे विचार येऊ द्यायचे, पण त्यात गुंतायचं नाही. अगदी. जेव्हा तुम्ही शांत बसता आणि तुम्हाला त्या 3 दिवसांपूर्वीच्या ईमेलचा विचार येतो, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते? पहिली प्रतिक्रिया असते स्वतःवर चिडणं. म्हणजे अरे यार, मी परत तोच विचार करतेय, मला शांत बसायचंय. हेच तर. म्हणजे शांततेऐवजी आणखी एक नवा ताण निर्माण होतो. हो, अगदी असंच होतं. पण खरी सजगता ही त्या क्षणी सुरू होते जेव्हा तुम्ही ओळखता की आता माझं मन भूतकाळात गेलं आहे. अच्छा. आणि मग तुम्ही कोणतीही चिडचिड न करता अतिशय शांतपणे आपल्या मनाला वर्तमानात परत आणता. म्हणजे स्वतःला शिक्षा न करता परत आणायचं. हो. हे असं आहे जसं आपण एका लहान मुलाला रस्ता ओलांडताना पुन्हा पुन्हा आपला हात धरायला शिकवतो. तो हात सोडवतो, आपण पुन्हा धरतो. किती छान उदाहरण आहे हे. न्यूरोसायन्सच्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक वेळी जेव्हा तुमचं मन भरकटतं आणि तुम्ही जाणीवपूर्वक त्याला वर्तमानात परत आणता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा, जो तार्किक विचारांचा आणि निर्णयांचा भाग आहे, त्याचा व्यायाम करत असता. अरे वा, हे खूपच रंजक आहे. हो ना. म्हणजे मन भरकटणे हे अपयश नाहीये, तर ती मन परत आणण्याची आणि मेंदूला बळकट करण्याची एक संधी आहे. अगदी बरोबर पकडलत तुम्ही. पण या सजगतेचा प्रत्यक्ष आयुष्यात कसा उपयोग होतो? कारण आपण कायम तर डोळे बंद करून बसू शकत नाही ना. नाही. आणि तसं बसण्याची अजिबात गरजही नाही. मग कसं करायचं? सजगता म्हणजे सध्याच्या क्षणात आपण जे काही करत आहोत ते पूर्ण जाणीवेने करणे. माइंडफुलनेस. हो. जेव्हा आपण गाडी चालवत असतो, तेव्हा आपण खरोखरच गाडी चालवत असतो का? खरं सांगायचं तर नाही. बहुतांश वेळा आपलं शरीर गाडी चालवत असतं, पण मन दुसऱ्याच कोणाशी तरी काल्पनिक भांडण करत असतं. एक्झॅक्टली. यावर उपाय म्हणजे पॉज किंवा क्षणभराचा थांबा निर्माण करायला शिकणं. पॉज. हो. याला आपण प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यातील फरक म्हणू शकतो. म्हणजे रिॲक्शन आणि रिस्पॉन्स. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यातील फरक थोडा स्पष्ट करता येईल का? नक्कीच. समजा कोणीतरी आपला अपमान केला. हे झालं एक प्रकारचं उद्दीपन किंवा स्टिम्युलस. अनियंत्रित मन लगेच रागाने प्रतिक्रिया देतं. आपणही लगेच समोरच्याला उलटं बोलतो आणि परिस्थिती बिघडते. हो, रिॲक्ट करतो आपण लगेच. पण जर आपण सजगतेचा सराव केला असेल तर त्या उद्दीपनात आणि आपल्या प्रतिक्रियेत आपण एक पॉज निर्माण करू शकतो. अच्छा, 1 सेकंदाचा ब्रेक. हो. त्या 1 सेकंदाच्या पॉजमध्ये आपण स्वतःचे विचार पाहू शकतो. मला राग आला आहे. आणि त्या क्षणी आपण ठरवू शकतो की या रागाच्या प्रवाहाबरोबर वाहून जायचं आहे की परिस्थितीला शांतपणे प्रतिसाद द्यायचा आहे. क्या बात है. हा छोटासा पॉज, ही स्पेस म्हणजेच मनावर नियंत्रण मिळवणं. अगदी बरोबर. सजगतेमुळे आपण स्वतःला सांगू शकतो, सध्या माझ्या मनात आलेला हा चिंताग्रस्त विचार सत्य नाहीये, तो फक्त एक विचार आहे. हा विचार खरोखरच आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देतो. तो एक पॉज,
तो क्षणभराचा थांबा आपलं संपूर्ण आयुष्य, आपले निर्णय आणि आपले नातेसंबंध बदलू शकतो. नक्कीच बदलू शकतो. आपण आजच्या या सखोल चर्चेच्या शिल्पाकडे येत आहोत. या संपूर्ण विश्लेषणातून काही अत्यंत स्पष्ट आणि खोलवर जाणवणारे मुद्दे पुढे आले आहेत. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनावर नियंत्रण हेच यशस्वी आणि आनंदी जीवनाचे खरे सूत्र आहे. जर आपलं मन आपल्या बाजूने असेल, त्याला आपण योग्य दिशा दिली असेल, तर बाह्य जगातील कोणतीही अडचण आपल्याला उद्ध्वस्त करू शकत नाही. 100% खरं. दुसरी गोष्ट म्हणजे आपले विचार हे नुसते हवेतील बुडबुडे नाहीत. ते भौतिकरित्या आपल्या मेंदूची रचना बदलत असतात. ते आपल्या वास्तवाची निर्मिती करत असतात. न्यूरोप्लास्टिसिटी. होय. त्यामुळे आपण आपल्या मनात कोणत्या विचारांना प्रवेश देतो यावर आपण अत्यंत दक्ष राहिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, शांत आणि सकारात्मक मन हेच खऱ्या आनंदाची अनुभूती देते. या सर्व गोष्टींचा विचार करता मी एक असा विचार सोडून जाऊ इच्छितो ज्यावर प्रत्येकाने एकांतात स्वतःशी संवाद साधायला हवा. कोणता विचार? आपण पाहिलं की आपलं मनच आपलं जग निर्माण करतं. आपले विचार आपल्या मेंदूची आणि पर्यायाने आपल्या भविष्याची जडणघडण करतात. जर आपले संपूर्ण आयुष्य आणि आपले वास्तव हे केवळ आपल्या मनाच्या स्थितीवर ठरत असेल, तर प्रत्येक क्षणी आपण स्वतःला एक अत्यंत प्रामाणिक प्रश्न विचारला पाहिजे. आणि तो प्रश्न म्हणजे, या क्षणी आपण आपल्या मनाचे मालक आहोत की त्याचे गुलाम? बापरे. ज्या दिवशी आपण या प्रश्नाचं गांभीर्य ओळखू आणि त्याच्या उत्तराचा शोध सुरू करू, तो दिवस आपल्या आयुष्यातील खऱ्या स्वातंत्र्याचा पहिला दिवस असेल. मालक की गुलाम हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला सतत स्वतःच्या आत डोकावून पाहायला भाग पाडेल. नक्कीच. आणि मला वाटतं चित्तवग्ग या अध्यायाचं हेच सर्वात मोठं यश आहे की तो आपल्याला आपल्याच मनाच्या आरशात पाहायला शिकवतो. अगदी खरंय. तर जर ही सखोल चर्चा आपल्याला नवीन विचार देऊन गेली असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. #प्रज्ञाप्रवाह. मनाचे हे गूढ समजून घेण्याचा आणि त्यावर स्वार होण्याचा हा प्रवास असाच सुरू राहील. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमो बुद्धाय.